हाय मम्मा, आज काय बनवणार आहेस तू? आज मी मालवणी पद्धतीचा कोलंबीचा तिकला बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि वाटण तुम्हाला दाखवणार आहे. ओके, दाखव. तर पहिल्यांदा तू काय करणार आहेस? तर पहिल्यांदा बघा, हे कांद्या खोबऱ्याचा वाटा आणि कोलंबी घेतलेली आहे मी ताजी फ्रेश. आता मी त्याची रेसिपी दाखवते. तू वाटपात काय काय घातलंस? वाटपात 2-3 कांदे, सुकं खोबरं थोडं 1 वाटी आणि 1 वाटी 1 वडा ओला आणि गरम मिरी वगैरे असा हे टाकलेलं आहे. ते काय केलंस? भाजून घेतलेलं आहे. ते आता मी मिक्सरला लावून घेणार. किती वेळ भाजायचं? ते असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता ते मिक्सरला लावून घेणार आणि फोडणी आता त्याला घालणार आणि मग टिकला बनवून दाखवणार. ठीक आहे, लावून घेते पहिल्यांदा. आता मी या करून घेतलंय, तर मी कसा करते तर तुम्ही बघा, मग तुम्ही पण करू शकता. आता मी कढई ठेवलंय, त्याच्यात मी 2-3 पळी तेल टाकलंय. त्याच्यानंतर कढई तापली, तेल तापला. आता मी कढीपत्ता आणि लसूण टाकतोय. कढीपत्ता टाकलाय, लसूण टाकलंय. आता हळद आणि मसाला टाकतोय. घरची हळद आहे माझी, त्याच्यामुळे ती जास्त हे नाही पिवळी. त्यानंतर घरचा लाल तिखट, तुम्ही का जेवढा तिखट व्हाय तेवढा तुम्ही टाकू शकता. असा परतून घेतलाय. त्याच्यानंतर कोलंबी टाकताय. याची परतून घ्यायची. मगाशी धुतलंय तेव्हा मी मीठ टाकलेलं असं. मग तुमका जेवढा व्हाय तेवढा टाकायचा. आता त्याच्यात 2 मिनिटं ठेवतोय असं, पाणी सुटाक व्हाय ते का. मग हे मी कांद्या खोबऱ्याचं वाटप टाकलेलं. आंबट साठी मी आता कच्चो आंबो घेतलंय. तो मी धुवून घेतले स्वच्छ आणि साल काढून असं चिरून घेतलंय. तर हे टाकायचं, त्यामुळे चव येता. आंबट मस्त लागतं, आंबट तिखट. आणि परतून शिजवून घेतोय. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच मालवणी पद्धतीचे रेसिपी शेअर करत राहणार आहे याच्या पुढे. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.